लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेचा कांदा पिकाला फटका बसला. उष्णतेमुळे कांद्याची फुगवण थांबली, वजनात घट, उत्पादन खर्च निघणार नाही अशी शेतकऱ्यांना भीती. कांद्याला 1500 ते 2000 रुपये अनुदानाची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण. जिल्ह्यामध्ये 44°C इतक्या तापमानाची नोंद. दुसरीकडे डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल. पंपावरती सलग दुसऱ्या दिवशी देखील डिझेलसाठी मोठ्या रांगा. इंधन टंचाईमुळे नागरिकांमधून तीव्र प्रमाणात संताप व्यक्त. अकोल्यात उष्माघाताने बळी गेल्याचा संशय. अकोल्यातील असदगड किल्ल्याजवळ मृतदेह आढळला. उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चापड गावामध्ये गुरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर. हिरव्या चाऱ्यासोबतच सुक्या चाऱ्याची देखील तीव्र टंचाई निर्माण. तर बाजारात देखील चाऱ्याचे भाव वाढले. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडला आहे. चारा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची ही मागणी. हवामान खात्याकडून यवतमाळ जिल्ह्याला 3 दिवस उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 45.4 अंशांवर. नागरिकांचे अतोनात हाल. रात्रीचं तापमान 31.6 अंशांवर. नागरिकांना आता आणखी दक्षतेचं प्रशासनाचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 43.4 इतक्या तापमानाची नोंद झाली. गडचिरोलीला लागत असलेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट. तर गडचिरोलीच्या शेजारील तेलंगणा राज्याला उष्णतेचा रेड अलर्ट. जळगावच्या पारोळ्याच्या बालाजी मंदिरामध्ये आंबा महोत्सव साजरा. 250 किलो आंब्यांनी बालाजी महाराजांची आकर्षक अशी आरास. विविध फुलं, फळं यांच्या सजावटींसह भाविकांना आंब्याचा प्रसादही वाटण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण. अरबी समुद्रामध्ये वाऱ्यामुळे मच्छीमार बांधवांचा मच्छीमारीसाठी न जाण्याचा निर्णय. मच्छीमारांना आपल्या नौका बंदरामध्ये सुरक्षित स्थळी आणल्या. जळगावमध्ये मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आता शासनाकडून मदत जाहीर. 31,60,60,000 रुपयांची मदत मंजूर. 37,991 शेतकऱ्यांना थेट मिळणार लाभ. जालन्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक. खरीप हंगाम बैठकीमध्ये शिरसाटांनी खासदार कल्याण काळेंचा आवाज दाबल्याचा आरोप. खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये शिरसाट आणि काळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. शिरसाटांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचीही मागणी. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडला. संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. केवायसीच्या अडचणीमुळे महिला या योजनेपासून वंचित राहिल्या. नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणीला जानेवारीपासून पैसेच आलेले नाही. पुण्यात वडापाव महागला. 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयांना. सिलेंडर आणि भाज्यांचे भाव वाढले. त्यामुळे वडापावच्या किमतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि तुटवड्याविरोधात सिंधुदुर्गात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. आंदोलनामध्ये शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पंतप्रधान मोदी आणि फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम. जिल्ह्यात 2,14,000 डिझेलसाठी तर 2,74,000 पेट्रोलचा साठाही उपलब्ध. वेळेवरती डिझेल उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे शेतीची कामं खोळंबली. जळगावच्या जामनेरमध्ये आता पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांना डिझेलचं वितरण. पेट्रोल पंपावरती गर्दी होऊन गोंधळ उडत असल्यानं पोलीस बंदोबस्तात डिझेलचं वाटप. केवळ शेतकऱ्यांनाच डिझेलचं वितरण करण्यात आलं. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. चिखलीमध्ये पेट्रोल पंपावर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. डिझेलसाठी सकाळपासून रांगा लागल्या. वाहनधारकांना मोठा मनस्ताप. परभणीमध्ये पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक पंपांवरती डिझेल साठा उपलब्ध नाही. त्यामुळे चक्क गाड्या डिझेल विना पंपावर बंद. नागरिकांमध्ये संतापाची लाट. वाशिम शहरामध्ये डिझेलची टंचाई निर्माण. कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल नेलं जात असल्यानं साठा लवकर संपतोय. पेट्रोल पंप असोसिएशनचा हा आरोप. अमरावतीमधील पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल बंदचे फलक. पेट्रोल पंपावर अद्यापही पेट्रोल टँकरच पोहोचलेला नाही. चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं मोठं संकट. सावरगावात पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या रांगा. शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी तात्काळत उठे. ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ. मॉडर्न ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाली. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. त्यामुळे ब्रेडच्या दरातही मोठी वाढ झाली. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. कुलगुरूंच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेला मुदतवाढ देण्याची मागणी. मोटेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या संपत्तीची चौकशी करा. पक्ष संघटनेची मागणी. मोटेगावकरला मेडिकल कॉलेज उभारण्याचं स्वप्न पडू लागलेलं आहे. त्यासाठी 5 एकरपेक्षा जास्त जागेवर बांधकाम देखील सुरू असल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरील पेडमध्ये खारपाडा टोल वसुलीचं राजकारण तापलं. महेंद्र दळवी, चित्रलेखा पाटील आमने सामने. रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये. महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. तर कोकणातील आमदारांवरती चित्रलेखा पाटलांकडून कमिशनखोरीचा आरोप. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या काही दिवसांपासून इनकमिंग सुरू. तर निमगाव निंबोणी या ठिकाणी शेकडो महिलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. डॉक्टर अभिजित मोरे आणि मालती वळवी यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा पक्षप्रवेश. पक्षाची ताकद वाढावी यासाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा. पालघर अपघातामध्ये मृतांचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी अंत्यदर्शन घेतलं. यावेळेस खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, विनोद निकोले देखील उपस्थित राहिलेले आहेत. पालघर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचं आणि जखमींचं पालकत्व आदिवासी विभाग घेणार आहे. अपघातातील 17 जणांच्या डहाणूच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. कुणाला हे वाऱ्यावर सोडणार नाही. आदिवासी मंत्री अशोक उईके यांची ही ग्वाही.
मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही असा क्लेम करणार नाही अमित साटम यांचं हे वक्तव्य. मुंबईमध्ये पाणी साचू नये यासाठी 100% प्रयत्न मात्र करणार, साटम यांची ही प्रतिक्रिया समोर. साताऱ्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्ती कामांची मंत्री मकरंद पाटलांकडून पाहणी. कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचाही घेतला आढावा. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क. पोल्ट्री फार्ममध्ये लॅकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने घेतले. कलिंग करणाऱ्या पथकातील 8 जणांचे नमुने NIB या ठिकाणी पाठवले जाणार. नाशिकच्या मालेगावातील बाल रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्याही आता वाढली आहे. डायरिया आणि तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय. सामान्य रुग्णालयातील बालकक्षात 32 पेक्षा जास्त बालकांवरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती. रत्नागिरीमध्ये समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवलं. कालवे काढण्यासाठी महिला समुद्रामध्ये गेलेली. महिलेला वाचवताना सर्व थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी परीक्षा 24 मे रोजी होणार. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न सराव संचातून घेतल्यानं परीक्षा रद्द. खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्न संचातून प्रश्न घेतल्याच्या आरोपांनंतर परीक्षा रद्द करण्यात आली. पुण्याच्या पुरंदरमध्ये लाखो रुपयांची चंदन चोरी झाली आहे, तर कारवाई दरम्यान 560 किलो चंदन जप्त. चंदनाची किंमत 28 लाखांहून जास्त. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापूरमधल्या करमाळा शहरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला जागा देण्याची मागणी. धनगर समाजाकडून जागेच्या मागणीचं नगरपालिका प्रशासनाला निवेदन. जागा मिळाल्यानंतर सर्व परवानगी घेऊन पुतळा उभा करणार असं देखील केलं स्पष्ट. बीडच्या आष्टीमधील रोटी धरणातून 2.5 लाख ब्रास गाळा उपसला गेला, तर रोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ उपसला. यामुळे आता 8,000 हेक्टर शेती बागायत होणार. अमरावतीमध्ये वाहतूक विभागाची अनोखी जनजागृती. नियम पाळण्यासाठी रस्त्यावरती उतरले यमराज. हेल्मेट वापरा, वेगावर नियंत्रण ठेवा. वाहतूक विभागाचं नागरिकांना आवाहन. तर वाहतूक विभागाच्या मोहिमेमुळे अपघातांमध्ये 25% घटही झाली. अहिलानगरच्या संगमनेरमधील गंगामाई घाट परिसरामध्ये मध्यधुंद तरुणांचा धिंगाणा. तरुणांकडून आरडाओरड करत अश्लील प्रकार. नदीकाठावर फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांची तरुणांकडून छेड काढली जात असल्याचा नांदेड या ठिकाणच्या माहूरमधील रेणुकामाता मंदिरातून महिलेची पर्स चोरी. रोख रकमेसह सोन्याच्या अंगठ्याही लंपास. संशयित महिला चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून संशयित आरोपी महिलेचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती. गोंदिया या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या गोदामाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज सध्या व्यक्त. गोदामातील काही कागदपत्र देखील जळून खाक झाली. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.